पुण्यामधल्या या संपूर्ण घटनेनंतर हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये या प्रश्नांच्या बाबतीत नेमकी काय चर्चा सुरू आहे, पुणेकर याबाबत काय विचार करतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी सध्या माझे सहकारी राहुल कुलकर्णी पुण्याहून आपल्यासोबत आहेत. राहुल, खरं तर आज ही सगळी घटना झाल्यानंतर जे हातोडे पडताना पाहिले पुणे महानगरपालिकेचे, त्यानंतर कुठेही मनात समाधान उमटलं नाही, उलट चीड आली की तुम्ही इतके दिवस झोपून कसे राहू शकता, तुम्हाला बेकायदेशीर गोष्टी डोळ्यासमोर असतात त्या दिसत नाहीत का, कुठल्या तरी गोष्टींची एक घटना घडल्यानंतर कुणाचा तरी जीव गेल्यानंतर तुम्हाला जाग येते, मग हे सरकारी अधिकारी करत काय असतात, हा प्रश्न जसा माझ्या मनात आहे, जसा तुझ्या मनात आहे, तसा तो नक्कीच सर्वसामान्य पुणेकरांच्या मनातही आज असणार आहे. हो, निश्चितपणे आहे. कविता, काय झालंय आता, हा एक अपवाद आहे, कारण याच्यामध्ये एक स्टिंग ऑपरेशन आलं होतं, पण माध्यमासहित सगळीजण ही प्रतिक्रियावादी झालेली आहेत. एखादी घटना घडली की मग त्याची सरकारी यंत्रणेवरती वेगळ्या यंत्रणातनं त्याची दखल घेतली जाते. आता या केसमध्ये काय, थोडंसं आपण उलगडून सांगूया. या केसमध्ये जर तुम्ही एक्साईज डिपार्टमेंटच्या लोकांना सस्पेंड करता, की तुम्हाला असं वाटतं की त्या एक्साईज डिपार्टमेंटच्या लोकांनी जी गोष्ट करणं गरजेचं होतं ते केलेलं नाही, म्हणजे तुम्ही उशिरा का असेना पण हे मान्य करता की आमच्या डिपार्टमेंट मधल्या काही मंडळींनी चूक केली, पोलीस दल हे बीट अंमलदार PSI यांना सस्पेंड करतं, म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे की आपल्या पोलीस डिपार्टमेंटनी जे काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. आता ही दोनच उदाहरणं बघितली तर मी म्हणालो तसं की हे सगळं प्रतिक्रियावादी आहे. बरं, या पर्टिक्युलर पब बद्दल तर असं होतं की याच्या संदर्भामध्ये नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, पालकांनी तक्रारी केलेल्या होत्या, त्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्याकडे होत्या, त्या एक्साईज डिपार्टमेंटकडे होत्या, त्या पोलीस दलाकडे होत्या. आता तक्रारी पण आहेत. त्या पब बद्दल विशिष्ट स्वरूपाची तक्रार काय होती की तिला त्या पबला जो परवाना दिलेला होता तो परवाना आणि प्रत्यक्षात तिथं झालेलं बांधकाम याच्यामध्ये खूप तफावत आहे. आता मगाशी वेगवेगळ्या माध्यमांसमोर ज्यावेळेला पुणेकर बोलत होते त्यावेळेला ते हेच म्हणत होते की आम्ही किती वेळेला बोलायचं, किती तक्रारी करायच्या. बरं, त्यातली धक्कादायक बाब कविता अशी आहे की ज्यांनी तक्रारी केल्या त्यांना धमक्या दिल्या. बरं, धमक्या दिल्याच्या गोष्टी पण पोलीस दलातल्या संबंधित मंडळींना त्यांनी कळवल्या होत्या. म्हणजे मी जे म्हणतो की हे सगळं प्रतिक्रियावादी आहे. पोरचे प्रकरण घडलं, त्याला किती महिना दीड महिना उलटला नसेल अजून, त्यानंतर हे 2 व्हिडिओ आले, त्यानंतर अशा स्वरूपात पहाटे 5 वाजेपर्यंत हा पब सुरू होता हे लक्षात आलेलं आहे. बरं, पोलीस दलाने तिथे एक नोंद पण करून ठेवली आहे की हे जे कोण 30-40 मुलं होती ती पार्टी गोअर्स आहेत, ती वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीला जात होती आणि हडपसरमध्ये पार्टी करून ती इथे आली होती. म्हणजे हडपसरचा पण जो कुठला अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाहीये, तो पब ते हॉटेल ते पण 12:30-1-2 वाजेपर्यंत सुरूच होतं. तिथून ही मंडळी इथे आली आणि इथे आल्यानंतर त्यांनी 70-80 हजार रुपये खर्चून तिथे पार्टी अरेंज केली. आणखीन एक धक्कादायक गोष्ट, हा FC रोडवरचा जो फ्रंटला समोर असलेला पब आहे, त्या पब मध्ये आपल्याच प्रतिनिधींनी एक असा व्हिडिओ शोधला की ज्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की पबच्या एंट्रीलाच एक असा चोर दरवाजा आहे की ज्या चोर दरवाज्यातनं तुम्हाला वरच्या बाजूला जाता येतं. जो मुख्य रस्त्यावरचा पब आहे त्या पब मध्ये एक्साईज डिपार्टमेंटचे लोक कधी ना कधी तर गेलेच असतील, पोलीस दलातले लोक कधी ना कधी तर गेले असतील. हे स्पष्टपणे दिसत आहे की देर इज अ नेक्सस. काल मोरेंनी खूप छानपणे, ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं, त्यांनी सांगितलं की हा प्रतिक्रियावाद येतो कुठून, तर नेक्सस आहे. ते पॉलिटिकल नेक्सस असू शकतं, ते पोलीस दलातलं नेक्सस असू शकतं, ते एक्साईज डिपार्टमेंट मधलं नेक्सस असू शकतं. आणि म्हणून ज्या वेळेला धंगेकर हे आरोप करतात राज्याच्या एका मंत्र्यावरती की तुमचा एका विशिष्ट अधिकाऱ्यामध्ये इंटरेस्ट गुंतलेला आहे, तो इंटरेस्ट गुंतलेला आहे की नाही त्याची पडताळणी सन्माननीय गृहमंत्र्यांनी करावी. पण हे असं का होतं की वारंवार पुण्यामध्ये घटना घडतात आणि त्या घटना घडत असून सुद्धा त्या घटना रोखण्यासाठी काही प्रयत्न होत नाही. सुदैवानं पोलीस दलामध्ये, पुण्यातल्या पोलीस दलामध्ये काही वरिष्ठ या कामाच्या निमित्ताने ज्यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध तयार झालेत असे काही माझे मित्र आहेत, त्यांनी फार चांगलं सांगितलं कविता. ते म्हणाले की कुरकुम MIDC मध्ये ज्या वेळेला आम्ही ही धाड टाकली त्यावेळेला साधारणपणे 3,800 कोटी रुपयाचं ड्रग्ज आम्हाला मिळालं. ते ड्रग्ज मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे ड्रग्ज हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातच आहे, पण ते पुण्यामध्ये पण जातात. आणि ते एवढे वरिष्ठ पदावरचे अधिकारी होते की ते म्हणाले की पुण्यातल्या विशिष्ट भागामध्ये संध्याकाळी 7च्या नंतर जर आपण फिरलो तर आपण ही जी टीनेजर मुलं आहेत ती काय करतात ते बघून अस्वस्थ होतो एक पालक म्हणून. पण काही गोष्टी कायद्यांनी बांधलेल्या आहेत, काही गोष्टी आम्हाला करता येत नाहीत. मग त्यांना मी प्रतिप्रश्न केला की हे असंच चालणार का, तर ते म्हणाले नाही, राज्यकर्त्यांनी हे ठरवावं लागेल की काही एक्झाम्पल सेट करायचे. मी पुन्हा विचारलं की ते एक्झाम्पल काय असू शकतात, तर ते असं म्हणाले की जी यातली बडी नावं आहेत, आता गमतीचा भाग असा आहे की जेवढ्या पबवरती कारवाया झाल्या त्यात काही मराठी नावं प्रकर्षाने दिसतात, त्यांचे काही राजकीय लागेबांधे असतील तर ते मुळापासून खणून काढले पाहिजेत. MIDC मध्ये ज्या कंपन्या ड्रग्ज बनवतात त्यांच्यावरती बुलडोजर फिरवला पाहिजे. इथे तुम्ही बुलडोजर फिरवताय कुठं, 3 फूट लांब उंचीची असलेली जी कंपाऊंड वॉल आहे त्याच्यावरती.
त्या कंपाऊंड वॉलच्या आजूबाजूला असलेल्या कुंड्यावरती. बरं, प्रशासकीय पातळीवरती दोन गोष्टीचं आपण स्वीकार्यता दाखवू. एक, पुणे काय किंवा कुठलंही शहर काय, त्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली. पुणे हे गेल्या 20 वर्षातलं सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर आहे. साधारणपणे 800 एक IT कंपनीज तिथं काम करतात. 8 लाख तरुण मुलं आहेत की ज्यांचं मॅक्सिमम पॅकेज 25 लाख 30 लाखाच्या पण पुढे आहे. आणि मग एवढा पैसा आल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्या घडतात. मग त्या पबचं सगळ्यांना आकर्षण असतं, ते तसं आकर्षण पण आहे. आणि तुलनेनं शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या जेवढी हवी तेवढी नाहीये. तेवढी पोलीस दलात पण पण नाहीये, असं आहे ना ती राहुल एक्साईज की हे आपण डिपार्टमेंटला आहे, ही ना कारण आपण महापालिकेमध्ये आहे. किती दिवस देणार की शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही आणि जेव्हा अशा घटना समोर येतात त्या वेळेस पोलिसांवर दोष ठेवून मोकळा होतो. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत, मग महानगरपालिका असतील, एक्साईज डिपार्टमेंट असेल, हेल्थ डिपार्टमेंट असेल, इतर डिपार्टमेंट्स असतील, या सगळ्या डिपार्टमेंट्सचं काय, कुठे दिसतं यांचं अस्तित्व? रात्रीच्या वेळेला पोलिसांनी रस्त्यावर असावं ही अपेक्षा आपण सगळी करतो, ते चुकीची सुद्धा नाहीये. पण या बाकीच्या डिपार्टमेंटच्या जबाबदाऱ्यांबद्दल काय, तेही करत नाहीत. त्यांच्यावर कधी कारवाई होताना दिसत नाही. झाल्या कारवाया तर त्या अगदी थातूरमातूर असतात, ज्याचा त्यांना काहीही विधिनिषेध नसतो की या कारवाया आपल्यावर झाल्यात म्हणून. मग हे सगळं कसं थांबणार? तर जसं तुम्ही म्हणालात की याची सुरुवात खूप वरून व्हावी लागेल, याच्यासाठी एक्झाम्पल सेट करावे लागतील. आणि जोपर्यंत हा गंभीर प्रकार आहे हे राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना मान्य होत नाही, तोपर्यंत यावर काहीही होणार नाही. नाहीतर विधिमंडळामध्ये आपल्याला थातूरमातूर विषयांवर भांडणं दिसतील, पण महाराष्ट्राच्या तरुण पिढीचं भविष्य बर्बाद करणाऱ्या या मुद्द्यावर जोपर्यंत सगळे राजकीय नेते आपले सगळे मतभेद विसरून एकत्र येत नाहीत, तोपर्यंत यातून काही उत्तर मिळेल असं आत्ता तरी दिसत नाहीये. आणि पुणेकरांच्या प्रतिक्रिया यापेक्षा वेगळ्या नाहीयेत. अगदी थोडक्यात राहुल, कारण वेळ संपत आली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा का नाही वापर करत? साधा मुद्दा आहे ना. नवीन पण ते तंत्रज्ञान इच्छाशक्तीवरच राईट आहे, पण इच्छाशक्ती असेल तर होईल ना. हा राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे, तो दाखवायला पाहिजे. आता केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. करेक्ट. आणि ते व्हायला हवं. आणि जसं आपण म्हटलो की ते विधिमंडळाचं पटल असेल किंवा वेगवेगळ्या असे माध्यमं असतील, तिथे याची चर्चा होऊन उपाय काढले जावे. अदरवाईज या चर्चा फक्त चर्चा राहतील. आणि जे तुम्ही सुरुवातीला पहिलं वाक्य म्हणालात, फक्त या प्रतिक्रियाच राहतील. मग त्या यंत्रणांकडनं असतील, माध्यमांकडनं असतील किंवा इतर कुणाकडनं, आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे ठोस उपाय शोधण्याची आता वेळ आलेली आहे. यापेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्र सहन करू शकणार नाही. राहुल, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.